माझ्या चॉईसचं खाणार नाही आहे. अभिलाष आहे, ही आहे थँक्यू अदिरा. दाखव. बापरे सगळे कार्ड बनवते. हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे. थँक्यू सो मच. थँक्यू. ते माझ्यासाठी आहे सगळं, माझ्यासाठी दे ना तुम्हाला. थँक्यू. केक कट करू. फू मारू. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. तू मला चालून दे ना. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. ही जी पूर्ण प्रिपरेशन आहे, ही प्रिपरेशन तिची कितीतरी दिवसापासून सुरू होती. सगळे कार्ड्स वगैरे. थँक्यू. आज सकाळी मॉर्निंगपासून काय झालं, तुम्ही मला बाहेर बिलकुल येऊ नाही दिलं. आणि हे जे डेकोरेशन्स आहे हे तिने सकाळी केले. सो आज फर्स्ट टाइम अदिरा सांगेल, अदिरा तू कशी प्लॅनिंग केली होती ग मदर्स डेची? किती डेजपासून तू प्लॅनिंग करत होती? मॉर्निंगपासून तू काय काय केलं सांग बरं. मी जेव्हा पप्पाशी फोनमध्ये बोलत होती की आपल्याला डेकोरेशन, केक, गिफ्ट आणि कपकेक घ्यायचं. एवढं सर्व तू प्लॅन केलं होतं? आणि मग कसं कसं केलं? आज मॉर्निंगला काय केलं? पहिले मॉर्निंगला पप्पाने ते बॉक्स काढलं, आपण तिथे बलून्स काढले, मग तिथे चिपकवलं आणि मग ते हॅपी हॅपी मदर्स डे काढलं. पहिले बोलून घे मग खा. सांग मला अजून काय काय केलं तू? केक कधी आणला तू? केक तुम्ही आता आणला. केक आणला. अजून माझ्यासाठी अजून काय काय प्लॅन केलेलं आहे आता सांगशील? सरप्राईज आहे. हॉटेलमध्ये हो येस, माझ्यासाठी ब्रेकफास्ट पण आणलेलं आहे. हा, सो आता मी तुम्हाला दाखवते ब्रेकफास्ट. हे बघा, ह्याच्या सगळ्या फेवरेट डिशेस आहे ते ती सकाळी जाऊन घेऊन आलेली. म्हणजे लिटरली मी 2 ते 3 तास फक्त बेडरूममध्ये होती, कारण तिला माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचं होतं. तू हे सगळं कसं केलं ग अदिरा? मी काय बॉक्स काढला आणि मग मी त्याच्यावर हे हॅपी मदर्स डे. नाही, कसं प्लॅन केलं? तू एकटीने प्लॅन केलं? तुझी कोणी हेल्प केली? इकडे बघ. नाही केली. कोणी हेल्प केली तुझी? तू एकटीने केला? पप्पाने बॉक्स काढला, तुम्ही बलून्स काढले आणि चिपकवलं आणि मग मी हॅपी मदर्स डे. थँक्यू. मग मी सकाळी आणि रात्री मी कार्ड बनवली होती. हे हो, एवढे सर्व कार्ड्स मी बनवलेले माझ्यासाठी. आणि मी हे जे व्हिडिओज आहे ना, हे काही लपवून घेतले होते ज्यावेळेस ती कार्ड्स वगैरे बनवत होती, कारण मला माहिती होतं काही ना काही प्लॅनिंग सुरू आहे. तिची पप्पांची फोनवर, पप्पा ऑफिसमधून आल्यावर पप्पाच्या कानात हळू सांगणं. सो मला माहिती होतं काही ना काही बनवत आहे, म्हणून मी तिचे असे लपन व्हिडिओज घेतले जेणेकरून तिला माहिती नको व्हायला. मदर्स डेचा जो सॅसेट आहे हे लोक जाऊन घेऊन आले होते. म्हणजे अर्ली मॉर्निंगपासनं तिचं 2 to 3 डेजपासनं सुरू होतं की मदर्स डे आहे, आम्ही तुला मदर्स डेला कोणतंच काम करू देणार नाही, सो तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तर तू मॉर्निंगला फक्त झोपून राहशील, मी तुझ्यासाठी सगळं प्लॅन करेल.
आणि मला माहिती होतं काहीतरी समथिंग प्लॅन केलेलं आहे, बट इतकं अमेझिंग, इतकं चांगलं करेल हे मला बिलकुल माहिती नव्हतं. अँड दिस इज अ फर्स्ट टाइम एव्हर, म्हणजे तिने फर्स्ट टाइम असं काहीतरी केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअली आज मी स्पेशल आहे, मला हे स्पेशल फील होत आहे. तो तुम्हाला आता अधिरा सांगणार आहे की आता नेक्स्ट तिने काय प्लॅन केलेलं आहे मदर्स डेसाठी. कारण ॲक्च्युली हे जे सगळं तुम्ही बघितलेलं आहे ते सगळं तिनेच प्लॅन केलेलं आहे. सो आता आम्ही काय करणार आहोत, व्हॉट नेक्स्ट, ती तुम्हाला सांगेल. सांग. माहिती आता आपण जातो डिनरला. डिनर कोणी प्लॅन केला? डिनर मी प्लॅन केलं. डिनरला कुठे चाललो आपण? डिनरला म्हणजे हॉटेल जातो. हो. मला एक गोष्ट सांग, एवढे सर्व पैसे तू कुठून आणले? मम्मीसाठी केक आणायला, गिफ्ट आणायला, सरप्राईजेस प्लॅन करायला, कार्ड बनवायला तुझी कोणी हेल्प केली? मी एकटीच केलं एवढं सगळं तू एकटीने केला? केक शॉप मध्ये केक आणायला कोण घेऊन गेलो होतं तुला? पप्पा. आपण दोघे आणि मी डिसाईड केलं की मला व्हाईट वाला आवडतं, तर मी व्हाईट वाला केक चूज केला आणि मग माझ्याकडे पिगी बँक मध्ये पैसे आहेत तिथे काढून दिलं. आणि डिनर कोणी प्लॅन केला? डिनरला जायचा आयडिया, डिनरचा आयडिया कोणाचा होता? माझा. बापरे, म्हणजे आय एम स्पीचलेस. म्हणजे माझ्याजवळ खरंच बोलायला काही नाही आहे. हे काय आम्ही पहिले देवळात आलो. आम्ही जस्ट देवळातून निघालो आणि बघा निघाले आम्हाला मिळालं एवढं सर्व ट्रॅफिक. सो वी आर हिअर फॉर द ऑर्डर मेकिंग. काय ते ऑर्डर करायचं आहे सांग मला. चायनीज, मंचुरियन. बट मी अधिराच्या चॉईसचं खाणार नाही आहे. अधिराला काय ऑर्डर करायचं आहे. आज मदर्स डे आहे, तर आज मम्मा ऑर्डर करणार अधिराची. व्हॉट डू यू लाईक टू ईट? तुला काय आवडेल? चायनीज. I like to Chinese Manchurian noodles. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आज मदर्स डे आहे, डॉटर डे नाही आहे. सो तुला काय वाटतं? मी तुला माझ्या हिशोबाने ऑर्डर करू. काही दिवस आला. जे स्टार्टर आलेलं आहे ते अधिराच्या चॉईसचं आहे. हॉट अँड सार सूप. अधिरा कसं आहे ग? यम्मी. गरम 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 यम्मी सूप. डिश आहे ही राहुलच्या चॉईसची आहे. व्हॉट इज दिस? चिली मिली कबाब. येस, इट्स अ चिली मिली कबाब. ऑलरेडी तुला मी 3 चान्स दिले. तर आमची जी डिनर डेट आहे ती झालेली आहे आणि माझा जो मदर्स डे होता, थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय मदर्स डे सो मच स्पेशल. युअर वेलकम म्हणा. आज सकाळपासून अधिराने पप्पाला एकदम परेशान करून टाकलं होतं. पप्पा सांगेल त्यांचे एक्सपिरियन्स की मॉर्निंगपासनं नाही, 2-4 दिवसापासून सुरू होतं तिचं. तर अधिराने किती दिवसापासून प्लॅनिंग केली होती आणि काय काय गेलं होतं, इन शॉर्ट पप्पा सांगणार आहे. अधिराने आज फक्त कामावर लावलाय मला. सुरुवातीपासून सर्व प्लॅनिंग अधिराची, एक्झिक्युशन माझं. आणि अधिरा किती पैसे खर्च केले ग तू? 2000 पेक्षा जास्ती झाले, कारण आमचं जे बिल होतं ते जास्ती आलं. बट इट्स ओके. आय एम व्हेरी मच हॅपी की तिने म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी दाखवली. तिने इतकं क्रिएटिव्हली इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या तिने प्लॅन केला. बेसिकली तिची जी प्लॅनिंग आहे ती बघून म्हणजे मला खूप छान वाटलं. तिने तिच्या लेवलवर खूप सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे कार्ड्स बनवण्यापासून डेकोरेशनपर्यंत
तिने तिच्या पप्पांची हेल्प घेऊन या सगळ्या बनवल्या. पप्पानी फक्त तिची हेल्प केली, बट बाकीची जी पूर्ण प्लॅनिंग होती ती फक्त आणि फक्त अधिराची होती. सो दिस इज द लास्ट अँड फायनल पार्ट ऑफ दिस मदर्स डे व्लॉग. आणि आजचा जो दिवस होता तो खूप 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 हॅपी होता माझ्यासाठी बेसिकली. कारण नेहमी मी अधिरासाठी बड्डे प्लॅन्स करते, काहीतरी वेगळे क्रिएटिव्ह आयडियाज. जसं की तिच्या बड्डेसाठी मी वेगवेगळे गेम्स वगैरे प्लॅन केले होते, गिफ्ट्स वगैरे. आम्ही दोघांनी मिळून तिला रात्री 12 वाजता सरप्राईज दिलं होतं. सो मुलं ना आपल्याला बघून शिकतात. याचं बेस्ट एक्झाम्पल मला आज मिळालं. म्हणजे तिने लास्ट मला असं वाटते 3 to 4 डेजपासनं तिचं प्लॅनिंग सुरू होतं. रोज पप्पा तिच्या घरी आल्यानंतर तिची सुरू राहत होती आपल्या पप्पाच्या कानात की काय सांगत होती की तू पप्पाला, की आपण डेकोरेशन, केक, कपकेक, गिफ्ट्स आणि कार्ड आणायला बोलले होते. कार्ड पण तिचे सगळे कार्ड होते तिथे हँडमेड होते. ते तू बनवले होते. ते कधी बनवले होते? जेव्हा तू कधी कधी काम करते तेव्हा मी बनवतो. कधी कधी नाही काम करते तर मी करतो. मी काय करत होती तेव्हा, जेव्हा तू डेकोरेशन करत होती, तू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होती, तेव्हा मी काय करत होती? तू पूजा करत होते. मी पूजा करत होती. मी सकाळी म्हणजे तिने मला कालपासून सांगून ठेवलं होतं, मम्मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे, उद्या तुला कोणतंच काम नाही करायचं आहे, आम्ही तुझ्यासाठी आम्ही तुझ्यासाठी मदर्स डे प्लॅन करत आहोत. सो सकाळी मी उठली, म्हणजे ती माझ्यासोबत कधी उठत नाही, ती आरामात झोपून उठते. तर समर वेकेशन सुरू आहे तर उठली. मम्मी नाही तू उठू नको, मला तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, सो तू बेडरूमच्या बाहेर येऊ नको. लिटरली 10 वाजेपर्यंत माझ्या पोरीने मला बेडरूमच्या बाहेर येऊ नाही दिलं. मी चहाही नव्हता प्यायला, मी फक्त ब्रश करून बसली होती, कारण ती माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होती. सो माझा जो आजचा म्हणजे इट्स अ 6th इयर मी माझा मदर्स डे सेलिब्रेट करत आहे. बट आजचा जो मदर्स डे होता तो खूप 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 जास्ती स्पेशल होता फॉर मी. थँक्यू सो मच अधिरा. वेलकम. तुम्हाला आमचा मदर्स डे व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जो कोणता पार्ट आहे तो जास्ती छान वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडेल. आणि व्लॉग छान वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.